गुरुपौर्णिमा विशेष इथं गव्हाची खीर केलेली आहे। पहिल्यांदा 1 चमचा खसखस तांबूस होईपर्यंत भाजून घेतली। त्यानंतर 2 चमचे साजूक तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत। त्याचबरोबर लगेच इथे मी सुकं खोबरं तळून घेतलेलं आहे तुपामध्ये। त्यानंतर इथे लवंग घातलेली, लवंग चांगली फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी मी गव्हाचा रवा म्हणजे दलिया इथे घातलेला आहे। पाव वाटी हरभऱ्याची डाळ घालायची आणि दोन्ही मिक्स करून व्यवस्थित अगदी चांगलं फुलेपर्यंत तुपावर परतवून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। 4 शिट्ट्यामध्ये दलिया अगदी मस्त मऊसूत असा शिजतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे किसलेला, सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्या भाजलेली खसखस, त्यानंतर सुकं खोबरं आणि तळलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे आहेत। त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर, पाव चमचा जायफळ आणि 1 कप दूध घालून 5 मिनिटं ही खीर चांगली उकळू द्यायची आहे। गुरुपौर्णिमा नैवेद्यासाठी आपली गव्हाची खीर इथं तयार झालेली आहे। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।